तुम्हाला बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड हा मिळालेला आहे, म्हणून तुम्ही नका वाजू टाळ्या, तुमच्यासाठी व्यासपीठ टाळ्या वाजवला. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि मांजरा कारखान्याला सुद्धा 100% यांत्रिकीकरण भारतामध्ये पहिल्यांदा ज्या कारखान्याने केलं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सुद्धा टाळ्याच्या गजरात आपण कौतुक, अभिनंदन आणि स्वागत केलं पाहिजे. कारण आता यांत्रिकीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. जो आमचा मजूर ऊसतोड करत होता, आता तो ट्रॅक्टरचा मालक झालाय, तो इन्फिल्डरचा मालक झालाय, हार्वेस्टरचा मालक झालाय. आणि ही प्रगती आहे. आज अमेरिकेमध्ये कोणीही हातानं ऊस तोडत नाही. अमेरिकेत, ब्राझीलमध्ये कोणी हाताने ऊस तोडत नाही. आज 100% देशात बरं का त्या मेकनायझेशन झालं. आपल्याला आत्ता सुरुवात झाली आणि ती सुरुवात आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केली आहे, मांजरा कारखान्याने केली आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. येणाऱ्या काळाचा वेग घेऊन जर आपण पावलं नाही टाकली तर मग स्पर्धेमध्ये आपण टिकणार नाही. आणि मला असं वाटतं की आता रेणाला सुद्धा 100%, रेणा 100%, संत शिरोमणी मारुती महाराज 100%, मांजरा 100%, मांजरा 100%, 80%. हा 80% आपण 70-30 तुमचं. अरे विलास सहकारी साखर कारखाना 80. हा ते काय आहे की नाही, आता आपल्याकडेच काही शेतकरी असं म्हणतात की बाबा हार्वेस्टर नको, टोळी द्या. होय, बरोबर आहे का नाही? हा, म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या काही थोड्याशा तक्रारी असतात, तक्रार निवारण केंद्र वैजनाथ शिंदे हे चालवत असल्यामुळं तर ते करावं लागतं थोडंसं. आणि मला असं वाटतं हे ट्रान्झिशन आहे. म्हणजे विलास कारखान्याला सुद्धा 100% यांत्रिकीकरण करायचं आहे. तर ते करण्यासाठी एक ट्रान्झिशन असतो, त्याला ते काय संक्रमण काळ, काय खासदार महोदय हाच आहे ना शब्द. तर तो जो काळ आहे, तो काळ थोडासा आपल्याला, ते कसं आहे, ते वैजनाथ आता हुशार आहेत. हा, मग काय, सगळ्या कारखान्यांमध्ये जिथे ते हार्वेस्टर पाठवू शकत नाही तिथे ते पोळ्या पाठवणार, असं आहे. त्यामुळं हा जो संक्रमणाचा काळ आहे, तो काळ यामध्ये काही पर्सेंटेज हे टोळ्या यांनी ऊसतोड होईल. पण मला खात्री आहे की 1-2 वर्षामध्ये मांजरा परिवारातले, लातूर जिल्ह्यातले सगळे कारखाने 100% यांत्रिकीकरण होईल, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही.